सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महावीर थरकार, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या ठिकाणी इतिहास विषयाचा अध्यापक म्हणून काम करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इतिहास मूल्यमापन योजना आराखडा याविषयी माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आता इतिहास विषयाचा जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे, मूल्यमापन योजना आराखडा, त्या आराखडा तयार करण्यामागील नेमकी भूमिका काय आहे ती आपण थोडक्यात समजून घेऊया. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता 11वी इतिहास पुनर्रचित पाठ्यपुस्तक लागू करण्यात आले आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता 12वी इतिहास पुनर्रचित पाठ्यपुस्तक लागू करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता 11वी इतिहास विषयासाठी कृतीपत्रिका आराखडा लागू करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता 12वी इतिहास विषयासाठी कृतीपत्रिका आराखडा लागू करण्यात येणार आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमावरील कृतीपत्रिका 80 गुणांची असेल. कृतीपत्रिकेची पुनर्रचना करताना ज्ञानरचनावाद तसेच विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन पद्धतीने अभ्यास करताना सुलभता यावी याचा विचार करून लघुत्तरी प्रश्नांमध्ये संकल्पना चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. संकल्पना चित्रे तयार करण्याची कृती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली, शिवाय विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी स्वमत प्रकटीकरणाच्या दृष्टीने कृतीपत्रिकेत प्रश्नांची रचना करण्यात आली आहे. ही सर्वसाधारणपणे आराखडा तयार करण्यामागील मंडळाची भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर याचाच एक भाग म्हणून आपण सर्वप्रथम 12वी इतिहास विषय जो आहे त्या इतिहास विषयामध्ये जे घटक आहेत त्या घटकांना बोर्ड परीक्षेसाठी किती गुण असणार आहेत त्या घटक निहाय गुण विभागणी आपण पाहणार आहोत. म्हणजे इयत्ता 12वी इतिहासाचं जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एकूण 12 प्रकरणं दिसतील. मात्र त्या 12 प्रकरणांचा समावेश ह्या मंडळाने 10 घटकामध्ये केलेला आहे. त्याची गुणांची विभागणी 10 घटकात करण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी आपण घटक निहाय गुण विभागणी कशी करण्यात आलेली आहे, ते 10 घटक कोणते आहेत याची माहिती आपण करून घेऊया. त्यामध्ये पहिल्यांदा अनुक्रमणिका, त्यानंतर पाठाचे नाव आणि विकल्पासह गुण किती आहेत ते आपण पाहू. घटक 1, पाठाचे नाव आहे युरोपातील घडामोडींचा भारतावर परिणाम, याला 10 गुण आहेत. नंबर 2, वसाहतीकरणाची प्रक्रिया, याला 10 गुण आहेत, विकल्पासह गुण आहेत हे. त्यानंतर भारताचे वसाहतीकरण, याला 9 गुण आहेत. त्यानंतर नंबर 4, युरोपीय वसाहतवादाला महाराष्ट्रात झालेला विरोध, 10 गुण आहेत. नंबर 5, वसाहतवादाविरोधी भारतीयांचा संघर्ष, याला 19 गुण आहेत. त्यानंतर नंबर 6, निर्वसाहतीकरण ते एकीकरण, याला 9 गुण आहेत. नंबर 7, जागतिक युद्धे आणि भारत, याला 10 गुण आहेत. नंबर 8, भारताबाहेरील प्रदेशांचे निर्वसतीकरण,
याला 8 गुण आहेत. नंबर 9 शीतयुद्ध, याला 10 गुण आहेत. आणि नंबर 10 बदलता भारत, याला 20 गुण आहेत. म्हणजे इतिहास विषयासाठी बोर्डाने विकल्पासह ही गुण विभागणी अशा प्रकारे केलेली आहे. या 10 पाठांचे गुणांची टोटल केली तर 115 गुण हे विकल्पासह गुण देण्यात आलेले आहेत असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतरचा मुद्दा म्हणून हा जो आराखडा आहे, या आराखड्यासंबंधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही सूचनाही दिलेल्या आहेत. त्या सूचना कोणत्या आहेत त्या आपण सर्वप्रथम पाहूया. पहिली सूचना आहे, इयत्ता 12वी इतिहास विषयाच्या बोर्ड परीक्षेसाठी संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम असेल. म्हणजे पाठ्यपुस्तकाचा जो अभ्यासक्रम आहे त्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही 12वीची बोर्ड परीक्षा होईल अशी पहिली सूचना आहे. त्यानंतर दुसरी सूचना आहे, इयत्ता 12वीच्या कृतीपत्रिकेमध्ये इयत्ता 11वी पाठ्यपुस्तकातील कोणत्याही घटकांचा समावेश असणार नाही. म्हणजे 11वीत असताना इतिहास विषयाचा जो तुम्ही अभ्यास केलात त्या इतिहास विषयाच्या पुस्तकावर आधारित 12वीच्या बोर्ड परीक्षेत कोणताही प्रश्न असणार नाही, ही एक दुसरी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतरची तिसरी सूचना आहे, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेसाठी इतिहास विषयाची कृतीपत्रिका 80 गुणांची असेल तर 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील. म्हणजे बोर्डाची परीक्षा ही 80 गुणांची होईल आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 गुण असतील अशी तिसरी सूचना आहे. त्यानंतर चौथी सूचना आहे, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेसाठी इतिहास विषयाच्या कृतीपत्रिकेसाठी 3 तासाचा अवधी असेल. म्हणजे वेळ 3 तास असेल. 3 तासामध्ये तुम्हाला 80 मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. ही चौथी सूचना झाली. त्यानंतर पाचवी सूचना आहे, इयत्ता 12वी इतिहास पाठ्यपुस्तकाच्या अध्यापनासाठी वार्षिक नियोजन करताना कामाचे दिवस, उपलब्ध तासिका, स्थानिक परिस्थितीचा विचार करण्यात यावा. ही सूचना सर्वसाधारणपणे तुम्हाला जे शिक्षक शिकवतील, इतिहास विषय शिकवतील त्या शिक्षकांसाठी ती सूचना आहे. त्यानंतर 6वी सूचना आहे, पाठाच्या स्वाध्यायामध्ये समाविष्ट करण्यात आलेले प्रश्न विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आहेत. म्हणजे जे पुस्तकामध्ये पाठ दिलेले आहेत त्या पाठाच्या शेवटी जे स्वाध्याय दिलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये असलेली सगळीच प्रश्न येतील असे नाही आणि त्यातली काही प्रश्न येतीलच, काही प्रश्न येतील किंवा येणारही नाहीत अशी सूचना ही 6वी सूचना देण्यात आलेली आहे. कृतीपत्रिका तयार करताना स्वाध्यायावरील प्रश्न कृतीपत्रिकेत समाविष्ट असतीलच असे नाही. म्हणजे ती प्रश्न केवळ सरावासाठी आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. म्हणजे अशा सूचना या बोर्डाने आपल्याला दिलेल्या आहेत. त्यानंतरचा भाग म्हणून आपल्याला जो 12वी इतिहास विषय आहे त्या 12वी इतिहास विषयाची जी प्रश्नपत्रिका असणार आहे किंवा कृतीपत्रिका असणार आहे, कृतीपत्रिका आराखडा आपण पाहणार आहोत. त्या कृतीपत्रिकेच्या आराखड्याच्या सुरुवातीला बोर्डाने काही सूचना दिलेल्या आहेत. त्या कृतीपत्रिकेचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कृतीपत्रिकेचं स्वरूप पाहण्यापूर्वी बोर्डाने त्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. त्यातली पहिली सूचना आहे की सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे प्रश्न दिलेले असतील ती सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे, ही पहिली सूचना आहे. त्यानंतर उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. त्या प्रश्नपत्रिकेच्या उजव्या बाजूला जे अंक दिसतील ते अंक गुण आहेत अशी दुसरी सूचना दिलेली आहे. त्यानंतर उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेननेच काढाव्यात. म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये जिथे जिथे तुम्ही आकृत्या काढाल ती आकृती काढण्यासाठी तुम्ही पेनाचाच वापर करायचा आहे, पेन्सिलने आकृत्या काढू नयेत असा त्याचा अर्थ होतो. ही तिसरी सूचना झाली. त्यानंतर नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे. म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवत असताना एखादा प्रश्न पूर्ण झाल्यानंतर
दुसरा प्रश्न ज्यावेळी सोडवायला घेता त्या प्रश्नाची सुरुवात नव्या पानावर तुम्ही करावी अशी ही सूचना आहे. म्हणजे बोर्डाने ह्या 4 महत्वाच्या सूचना कृतीपत्रिकेच्या सुरुवातीला, आराखड्याच्या सुरुवातीला दिलेल्या आहेत. याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी 12वी इतिहास कृतीपत्रिकेचे स्वरूप कसे आहे ते स्वरूप आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये प्रश्न क्रमांक, एकूण गुण आणि त्यातील स्पष्टीकरण किंवा तपशील आपण पाहणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 1 अ हा 6 गुणांचा असणार आहे. हा प्रश्न कसा असणार आहे तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. या प्रश्नामध्ये 1 गुणांचे 6 प्रश्न असतील आणि या प्रश्नांना अंतर्गत विकल्प असणार नाही. त्यानंतर प्रश्न पहिला ब हा प्रश्न 4 गुणांचा असणार आहे. हा प्रश्न असा असेल, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. या प्रश्न प्रकारामध्ये 4 संच असतील. यामध्ये ब गटातील चुकीची जोडी ओळखून ती जोडी दुरुस्त करून परत लिहिणे अपेक्षित आहे. या प्रश्नांना अंतर्गत विकल्प असणार नाही, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ हा 4 गुणांचा प्रश्न असेल. नावे लिहा असा तो प्रश्न असेल. या प्रश्न प्रकारामध्ये 4 प्रश्न असतील. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहिणे यामध्ये अपेक्षित आहे. या प्रश्नांना देखील अंतर्गत विकल्प असणार नाही, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न पहिला ब हा 4 गुणांचा आहे. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. या प्रश्नांमध्ये 1 गुणांची 4 प्रश्न कारणे असतील. प्रत्येक कारणासाठी 4 पर्याय असतील. या प्रश्नांनाही अंतर्गत विकल्प असणार नाही असं आपल्याला प्रश्न दुसरा अ आणि ब पाहताना दिसून येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 अ हा 5 गुणांचा प्रश्न असेल. हा प्रश्न असा असेल, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये नकाशा देण्यात येईल. नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न असतील. या प्रश्नांना अंतर्गत विकल्प असणार नाही असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर प्रश्न तिसरा ब हा 8 गुणांचा आहे. संकल्पना चित्रे पूर्ण करा. हा बघा प्रश्न कसा आहे. या प्रश्न प्रकारामध्ये पाठातील मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित चित्ररूप आकृती पूर्ण करणे अपेक्षित आहे. या प्रश्नामध्ये प्रत्येकी 2 गुणांचे 6 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. प्रत्येक संकल्पना चित्रामध्ये आशयानुसार 2 किंवा 4 रिकामे चौकोन दिले जातील. म्हणजे संकल्पना चित्रे पूर्ण करा या प्रकारचा हा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा ब 8 गुणांसाठी तो प्रश्न आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 अ हा 6 गुणांचा आहे. हा प्रश्न टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न असेल. या प्रश्न प्रकारामध्ये प्रत्येकी 2 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 ब हा 9 गुणांचा प्रश्न असेल. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. या प्रश्न प्रकारामध्ये प्रत्येकी 3 गुणांची 5 विधाने विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 3 विधाने सकारण सोडविणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 हा 9 गुणांचा असेल. तुमचे मत नोंदवा असा हा प्रश्न असेल. या प्रश्न प्रकारामध्ये प्रत्येकी 3 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वमताला अधिक महत्त्व असेल असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 हा 10 गुणांचा असेल. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारामध्ये प्रत्येकी 5 गुणांचे 3 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे.
हा प्रश्न विद्यार्थ्यांची उपयोजन क्षमता तपासण्यासाठी समाविष्ट करण्यात आला आहे. ऐतिहासिक टप्पे स्पष्ट करा. 2 घटनांमधील परस्पर संबंध स्पष्ट करा. कारण मीमांसा करा. असे प्रश्न यामध्ये असतील. या प्रश्नामध्ये सविस्तर उत्तरे अपेक्षित आहे. हा प्रश्न दीर्घोत्तरी स्वरूपाचा असणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर या मूल्यमापन योजना आराखड्यातला 7वा आणि शेवटचा प्रश्न असणार आहे, तो 15 गुणांचा असेल. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारामध्ये प्रत्येकी 5 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. या प्रश्नांमध्ये मुद्द्यांना गुण देण्यापेक्षा उत्तराच्या मुद्देसूद मांडणीला, विद्यार्थ्यांच्या स्वमताला अधिक महत्त्व देण्यासाठी या प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे यामध्ये प्रश्न क्रमांक 6 आणि 7 ही दोन्ही प्रश्न दीर्घोत्तरी स्वरूपाची आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे हे स्वरूप, कृतीपत्रिकेचं स्वरूप आपल्याला दिसून येईल. आता या कृतीपत्रिकेमध्ये काही गोष्टी, ठळक गोष्टी तुम्हाला दिसून येतील. कोणत्या ठळक गोष्टी दिसून येतील? म्हणजे या कृतीपत्रिकेमध्ये वेगळे प्रश्न समाविष्ट केले आहेत. आता वेगळे प्रश्न समाविष्ट करण्यामागे नेमकी भूमिका काय आहे? ती भूमिका सुद्धा फार महत्त्वाची आहे. आता इतिहास हा शास्त्रशुद्ध अभ्यास विषय असून ऐतिहासिक संकल्पना या परस्पराधीत असतात. इतिहास हा केवळ घटनांची जंत्री किंवा पाठांतरांचा विषय नाही. ऐतिहासिक घटना, संकल्पना, तथ्ये यांचे इतिहासाच्या अनुषंगाने अध्ययन अध्यापन झाले पाहिजे. इतिहास विषयाच्या मूल्यमापनासाठी ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून कृतीपत्रिकेमध्ये नवीन प्रश्न समाविष्ट करण्यात आलेले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून सदर प्रश्न प्रकारांचा सराव करून घ्यावा. सदरची कृतीपत्रिका सोडवण्यासाठी संपूर्ण पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कृतीपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन, चिंतन होणे आवश्यक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता यामध्ये वेगळे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. नेमके कोणते वेगळे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत? उदाहरणार्थ, संकल्पना चित्रे पूर्ण करा, हा वेगळा प्रकारचा प्रश्न आहे. त्यानंतर ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा, हाही प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे. त्यानंतर दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा, हा एक वेगळा प्रकारचा प्रश्न आहे. त्यानंतर नकाशाचे निरीक्षण करून उत्तरे लिहा, हा एक प्रश्न आहे, वेगळा आहे. त्यानंतर शेवटचा महत्त्वाचा वेगळा प्रश्न त्यामध्ये घेतलेला आहे, तुमचे मत नोंदवा. म्हणजे या वेगवेगळ्या प्रश्नांमागे मंडळाची वेगवेगळी भूमिका आहे. ती भूमिका समजावून घेऊन या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणे गरजेचं आहे, असं आपल्याला या ठिकाणी आराखड्याची माहिती घेताना, कृतीपत्रिकेचे महत्त्व समजून घेताना लक्षात येईल असं मला वाटते. आता सर्वसाधारणपणे 80 गुणांची जी परीक्षा असणार आहे, त्या 80 गुणांच्या मूल्यमापनाचा आराखडा आपण पाहिला. आता 20 गुण जे आहेत ते 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी देण्यात आले. आता अंतर्गत मूल्यमापन मध्ये काय काय घेतलं जाणार आहे? म्हणजेच उपयोजनावर आधारित महाविद्यालय अंतर्गत चाचणी घेतली जाईल. ही चाचणी 20 गुणांची असेल आणि त्यासाठी 1 तास वेळ दिला जाईल. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रकारची प्रश्न विचारले जातील. म्हणजेच इयत्ता 12वी इतिहास विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपाययोजनावर आधारित चाचणी घेणे अपेक्षित आहे. ही चाचणी 1 तास अवधीची असेल, 20 गुणांची असेल आणि उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल असे स्पष्टपणे बोर्डाने सांगितलेले आहे. म्हणजे यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, योग्य पर्याय निवडा, एका वाक्यात उत्तरे लिहा, संक्षिप्त नावे लिहा, चूक की बरोबर लिहा, अधोरेखित शब्द दुरुस्त करून लिहा, वाक्य पूर्ण करा, गटात न बसणारा शब्द ओळखा, घटनांविषयी आपले मत नोंदवा,
घटक चाचणी, क्षेत्र भेट अहवाल, गट चर्चा, प्रकल्प अहवाल अशा प्रकारचे विषय त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. यापैकी एका प्रश्नांचा समावेश करून चाचणी घेण्यात यावी आणि या चाचणीमध्ये मिळालेले गुण बोर्डाकडे पाठवण्यात यावेत आणि चाचणीचे पेपर आपल्याकडे दप्तरी ठेवावेत अशी सूचना बोर्डाने दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे याने जो मूल्यमापन योजना आराखडा दिलेला आहे त्या आराखड्याची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. याचा अभ्यास या पद्धतीने अभ्यास करून परीक्षेची तयारी